समस्या विधान: वॉटर प्युरिफायर वापरल्यावर बाहेर पडणारे टाकाऊ पाणी पिण्यास योग्य नसल्यामुळे सहज दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होतो. या टाकाऊ पाण्याची पुनर्वापर न केल्यास जलसंपत्तीवर ताण निर्माण होतो आणि पर्यावरणीय शाश्वततेस धोका निर्माण होतो. घरगुती वॉटर प्युरिफायरमधून निर्माण होणारे टाकाऊ पाणी पिण्यास योग्य नसले तरी ते कपडे धुण्यासाठी, भांडी धुण्यासाठी, अंघोळीसाठी, शौचालयातील फ्लशमध्ये, शेती संबंधित कामांसाठी, घरगुती कामांसाठी अशा विविध कामांसाठी उपयुक्त आहे. हे पाणी साठवून योग्य प्रकारे वापरल्यास पाण्याचा अपव्यय टाळता येतो आणि घरगुती पातळीवर जलसंवर्धनास चालना मिळतो. वॉटर प्युरिफायर वापरल्यावर त्यातून निर्माण होणारे टाकाऊ पाणी दिसायला जरी स्वच्छ असले तरी ते पिण्यास योग्य नाही, कारण त्यात खनिज, मीठ व पाण्यातील इतर घटक अधिक प्रमाणात असतात. मात्र हे पाणी अन्य अनेक कामांमध्ये उपयुक्त आहे. टाकाऊ पाण्याचा पुनर्वापर कसा करावा? पाण्याचे संकलन: वॉटर प्युरिफायरच्या आउटलेटला एक पाईप जोडून हे पाणी ड्रमात किंवा टाकीत साठवावे. त्यानंतर जे तुम्ही भांडे घेणार ते सुसज्ज आणि स्वच्छ असले पाहिजे. वापराचे क्षेत्र: घरगुती वापर: हे पाणी वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुण्यासाठी किंवा हाताने कपडे धुण्यासाठी तुम्ही वापरू शकता. तसेच स्वयंपाकघरातील भांडी घासण्यासाठी तुम्ही हे पाणी वापरू शकता आणि घराच्या लादी पुसण्यासाठी तुम्ही हे पाणी वापरू शकता. बागकामांसाठी: बागेतील फुलझाडांना, कुंड्यांना आणि झाडांना पाणी देण्यासाठी आपण हे पाणी रियूज करू शकतो. शेतीसाठी: हे पाणी तुम्ही शेतीसाठी वापरू शकता. तसेच मोकळ्या मैदानात वापरण्याआधी अल्प प्रमाणात आणि परीक्षण करूनच वापरावे. इतर वापर: हे पाणी तुम्ही कार धुण्यासाठी, कूलरमध्ये आणि शौचालयातील फ्लशमध्ये वापरू शकता. काळजी घेण्याची गोष्ट म्हणजे हे पाणी पिण्यास अयोग्य आहे, त्यामुळे चुकूनही हे पाणी कोण पिणार नाही याची खबरदारी घ्यावी. आरो पाण्यात मिठाचे प्रमाण अधिक असते, त्यामुळे TDS तपास करूनच वापरावे. हे पाणी वापरण्याआधी उघडे ठेवू नये, ढाकून ठेवावे. निष्कर्ष: घरगुती वॉटर प्युरिफायरमधून निर्माण होणारे टाकाऊ पाणी कपडे धुण्यासाठी, भांडी धुण्यासाठी, अंघोळीसाठी, शौचालयातील फ्लशमध्ये, कूलरमध्ये, बाग कामांमध्ये, शेती संबंधित कामांमध्ये अशा अनेक कामांमध्ये पुनर्वापरात आणता येते. त्यामुळे पाण्याचा अपव्यय टाळता येतो आणि जलसंवर्धनास चालना मिळते. पाण्याची पुनर्जन्म योजना: हा वॉटर प्युरिफायर आहे. आता हे जेवढं पाणी मी याच्यात घेतलंय त्याच्या दुप्पट पाणी वाया जातं. ते वाया जाऊ नये म्हणून ते कॅनमध्ये साठवायचं असतं. या प्रकारे वाया जाणारं पाणी आपण इतर गोष्टींसाठी वापरू शकतो.